आखाती देशामध्ये सध्या युद्ध सुरू असून यामुळे घरगुती गॅस व व्यावसायिक गॅस यावर परिणाम झाला। शहरी तसेच ग्रामीण भागात देखील फटका दिसून येतोय। गॅसचा तुटवडा हॉटेल व्यवसायावर देखील झाला आहे। गोंदिया जिल्ह्यातील काही हॉटेल्समध्ये हातभट्टीमध्ये लाकडं पेटवून खाद्यपदार्थ तयार करून विक्री करताना हॉटेल व्यावसायिक दिसून येतात। लाकडी सरपणाची मागणी सध्या वाढली असून कुठेतरी गॅस तुटवड्यामुळे ग्रामीण भागात लाकडी सरपण चुली पेटवल्या जातात। याचाच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी यांनी। गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडगे। आखाती देशामध्ये सध्या युद्धाची परिस्थिती सुरू आहे। याच्यात फटका ग्रामीण भागातील जे हॉटेल व्यावसायिक आहेत त्यांना भेटलेला आहे। आपण बघू शकता माझ्या मागे जे हातभट्टीवर जे हॉटेल व्यावसायिक जे आहेत ते हातभट्टीवर आपले खाद्यपदार्थ तयार करून कुठेतरी ते आपले उदरनिर्वाह करताना आपल्याला दिसत आहे। गॅसचा जो तुटवडा आहे हा तुटवड्यामुळे ग्रामीण भागात सुद्धा याचा फटका आपल्याला बसण्याचा आपल्याला या बद्दल बोलण्याकरता काही व्यावसायिक आपल्याशी आहेत, त्यांच्याशी आपण जाणून घेऊया। खरं तर आज या आघाती युद्धामुळे हॉटेल व्यावसायिकांवर खूप मोठा घात आलेला आहे। आम्ही आपला उदरनिर्वाह चालवण्यासाठी हातभट्टीचा उपयोग करून आज आपला उदरनिर्वाह चालवत आहोत आणि कित्येक देशामध्ये मोठ्या मोठ्या शहरामध्ये कित्येक हॉटेल आज बंद पडलेले आहेत। ते फक्त या गॅसच्या तुटवड्यामुळे। तर प्रशासनाने लवकरात लवकर यावर लक्ष देऊन काहीतरी उदरनिर्वाह काढलेला पाहिजे अशी माझी इच्छा आहे। ग्रामीण भागात आता सुद्धा आपण हातभट्टीवर जे आहेत लाकडी काड्या आणि सरपण याच्या मार्फत हॉटेल व्यावसायिक आपला कसा तरी व्यवसाय चालवताना दिसून येत आहेत आणि याच्याच कुठेतरी फटका ग्रामीण भागात सुद्धा दिसत आहे। ज्यामुळे गॅसचा जो तुटवडा आहे हा ग्रामीण भागात सुद्धा दिसून येत आहे आणि शासनाने काहीतरी यापुढे पाऊल उचलावे अशी हॉटेल व्यावसायिकांची मागणी आहे। N24 मराठीकरता अमरदीप बडगे, गोंदिया। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।